इराण इस्रायल युद्धाची धग आता थेट लग्न सराईपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। अनेक गावात आणि शहरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे समारंभ होण्यामध्ये अडचणी येत आहेत। केटरर्सही ऐन लग्न सराईत उद्भवलेल्या या संकटानं हैराण झालेत। अशी मागणी कुटुंबीय करतात। तर आता बांगडे भरण्याचा कार्यक्रम आहे। आता मी हिंदी चालू आहे, मी हिंदीचं पण संध्याकाळी फंक्शन आहे, पण आम्हाला इतकं टेन्शन आलंय। सगळे पाहुणे घरी आले, तिकडे मंडपावर थांबले, पण आम्ही जेवायची व्यवस्था कशी करणार? तिथे सिलेंडरच नाही आहे आमच्याकडे। इनफॅक्ट माझं आता लग्न आहे 2 दिवसात, उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे, आणि हे लॉन्सवाले पण आले, ते म्हणतायत की त्यांच्याकडे सिलेंडर नाही। आता कसं करणार आम्ही? कारण की पाहुणे भरपूर असतात, 500 ते 1000 लोक येतातच, भरपूर पाहुणे आहेत दादा। त्यांना आम्ही काय सांगू की अर्धे लोक नका येऊ की कसं? म्हणजे ॲडजस्टमेंट कशी होणार? आम्ही कोणाला कसं नकार देऊ आणि पोस्टपोन ही कसं होणार? आमचं पूर्ण प्रिपरेशन झालंय। लॉन्च मालक तुम्हीच बघून घ्या, समोर आलेला आहे आणि मला डायरेक्ट आता म्हणतो का तुम्ही मला काही याची सोय करून द्या। मी कुठून करणार आहे? गॅस सिलेंडरची करूच शकत नाही। आता नाशिक जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आहे, हे संकट मोचन आहे, 100% ते पर्याय काढतील काहीतरी। माझं असं म्हणणं आहे, यांनी जावं स्वतः तुमचं कार्यालय सर्वांनी एकत्र येऊन करावं काहीतरी पर्याय, काय यांना आम्ही काय पर्याय काढू शकतील, माझं असं म्हणणं आहे। तर युद्ध असंच चालू राहिलं तर आम्ही डिझेल शेगड्या झाल्या, इलेक्ट्रिक शेगड्या झाल्या, गॅसवरच्या चुल्या, ह्या सगळ्यांचा या बंदोबस्त करू। पण आता सध्या टायमावर कुठून आणणार आहे सर? टायमावर काहीच भेटणार नाही। खूप प्रयत्न केले, मग रात्रभर प्रयत्न केले, त्याच्यानंतर आता मी सकाळी यांच्याकडे आलो तर यांचा कार्यक्रम चालू होता, त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं होऊ राहिलं, काय करावं त्याच्यावर, तर तुम्ही काहीतरी पर्याय तुम्ही काढा। तोडगा काढताय मग आता? तोडगा फक्त हेच आहे, कॉम्प्रोमाइज त्यांनाही करावं लागेल, लोक कमी करावं लागतील, नाही तर मग सिलेंडरचा बंदोबस्त करावा लागेल। नाशकात नाही तर संपूर्ण राज्यात ही अशी स्थिती पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडमधील माने कुटुंबातील मुलीचं लग्न 15 मार्चला होणार आहे, पण कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्सनी गॅसची व्यवस्था करण्याबाबत कुटुंबाला सूचना दिल्या। आखाती देशांमध्ये युद्ध स्थितीचा परिणाम थेट घरातील लग्न समारंभांवरती होईल असं माने कुटुंबाला कधीच वाटलं नव्हतं, पण आता या परिस्थितीमुळे माने कुटुंब मोठ्या अडचणीत सापडलं असून त्यांनी मदतीसाठी अर्ज केलाय। ह्या 2 महिन्याच्या प्रयत्नाला ह्या 2-3 दिवसात आम्हाला फार काळिंब लागला असं काहीतरी झालंय। कारण की सगळी तयारी झाली आहे, आज सगळं कारले बुक झाले, सगळ्याच्या ड्रेस कपडे सगळं जे काही तयारी झाली आहे कारले, आणि प्रॉब्लेम असा झालाय की केटरर्सवाला अडून बसलाय की बाबा आता मी तुम्हाला जेवण देऊ कसं? का आता म्हणला की आता सिलेंडरचाच मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही मला सिलेंडर उपलब्ध करून द्या आणि मग मी जेवण करून देतो। आता हा प्रश्न ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हे आता अजून काय मला कळणार। घरातले ऍडजस्ट होते, पण आज केटरर ज्याला आम्ही ऑर्डर दिली आहे त्याला एवढ्या लोकांचे जेवण बनवायचंय, तर त्यांना सिलेंडरचा फार मोठा तुटवडा जाणवत आहे, तर त्याबद्दल तरी सरकारने थोडं सहकार्य करावं। मुंबईतही अनेक ठिकाणी लग्नसराई अडचणीत आल्याचं दिसतंय। पंक्तीतील जेवणाचे बेत संकटात सापडले। अनेक कॅटरर्सनी ऑर्डर्स रद्द करण्यास सुरुवात केली। अनेकांच्या लग्नात जेवणावळी उठणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली। पत्रिका वाटल्या, निमंत्रण दिले, तर आता कॅटरर्सवाल्यांनी नाही सांगितलं जेवणासाठी, हॉलवाल्यांनी। मग आता त्याचं काय परिणाम होणार ते आम्हाला, म्हणजे वराडी लोक ही लोक येणार, त्यांना काय वाढायचं हा प्रश्न पडलाय। आता नाही बोललं तर गावीच करायला लागेल ना लग्न, काय इथं काय करू शकत नाही। आता त्याला 4 पाहुणे आली तर जेवायला तर पाहिजेच ना, मग एवढ्या माणसानं जेवण कोण देणार? ऐन लग्नसराईत कॅटरिंग व्यवसायावरती सिलेंडर टंचाईमुळे मोठं संकट कोसळलं। राज्यातले हजारो कॅटरिंग व्यावसायिक अडचणीत आले।
या क्षेत्रात काम करणारे मजूर, आचारी आणि वाढपी यांचं कुटुंब पूर्णपणे या हंगामी व्यवसायावर अवलंबून असतं. ही स्थिती राहिली तर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते. की आमचे कॅटरिंग असोसिएशनमध्ये जे सगळे कॅटरिंग बांधव आहे त्यांच्याकडे 5 ते 10 हजार लेबर आहे. ते लेबरची जी समस्या आहे ती आमच्या कॅटरिंगवर अवलंबून आहे. आणि जर आम्हाला सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर जर नाही मिळाले आमचा व्यवसाय ठप्प पडेल. आणि त्या ठप्प पडल्यामुळे आमच्याकडे येणारे जे लेबर आहे त्यांना उपासमारी होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम असा राज्यातल्या लग्नसराईवर होताना दिसतो. गॅस सिलेंडर टंचाई अशीच राहिली तर यंदा लग्न सोहळे जेवणावळी शिवाय होण्याची शक्यता बळावली. ब्युरो रिपोर्ट, पुढार न्यूज, मुंबई.